नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। 23 एप्रिल 2026 या दिवशी आला आहे गुरुपुरुषामृत योग। तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा सेवा करण्यासाठी आणि आपल्या गुरूंचीही सेवा करण्यासाठी गुरुपुरुषामृत हा योग म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे आणि गुरुपुरुषामृत हे गुरुवारी येते त्या दिवशी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। पुष्य नक्षत्र हे गुरुवारी आल्यावरती त्याला गुरुपुरुषामृत योग असे म्हटले जाते। सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हा नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि ते गुरुवारी ज्यावेळेस येते त्यावेळेस गुरुपुरुषामृत योग तयार होतो आणि गुरुपुरुषामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा योग असतो। तर आपल्याला गुरुपुरुषामृत योगावरती काही सेवा करायच्या आहेत। त्या दिवसापासून गुरुपुरुषामृतच्या दिवसापासून आपल्याला 12 फुलवातींची सेवा करायला सुरुवात करायची आहे। माता लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे। माता लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसेच का, तर तसे नाही। माता लक्ष्मीची 8 रूपे आहेत, त्यामध्ये विविध पद्धतीची लक्ष्मीची रूपे आहेत। त्या पद्धतीने आपल्याला सुख समाधान शांती धनलक्ष्मी वैभव लक्ष्मी तशाच धनधान्य म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदावे यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। समाधान धनधान्य याची कधीही आपल्याला घरामध्ये कमतरता पडू नये आणि आपल्या मुलाबाळांना सुख समाधान लाभावे याकरता आपल्याला लक्ष्मी मातेची ही सेवा करायची आहे। घरातील वातावरण चांगले राहावे आणि आपल्या घरामधील लक्ष्मी स्थिर राहावी। लक्ष्मी स्थिर राहावी म्हणजे आपल्याकडे जो काही पैसा आहे तो स्थिर राहावा आणि त्या पैशामध्ये वाढ होत जावी, पण तो पैसा आपल्याला चांगल्या मार्गाने येत राहावा आणि चांगल्याच मार्गाने जावा। तर तो पैसा आपल्याला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे। लक्ष्मी मातेसमोर नेहमी झुकून राहावे। लक्ष्मी माते समोर जो कोणी माज करतो त्याचे काही खरे नाही। जर लक्ष्मी वाईट मार्गाने कमवत असेल तर ती वाईट मार्गाने जाते, त्यामुळे लक्ष्मी ही कष्टाने आपल्या मेहनतीने कमवा त्यावेळेसच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते। तर लक्ष्मी माता ही खूप चंचल आहे। लक्ष्मी माता आज इथे तर उद्या दुसरीकडे, त्यामुळे लक्ष्मी मातेला आपण चांगल्या मार्गाने कमवले तर ती आपल्या घरामध्ये स्थिर होईल आणि आपल्यावरही प्रसन्न राहील। तर ही सेवा आपण कोण कोण करू शकते, तर ही सेवा कोणीही करू शकते। तर पुष्य नक्षत्र हे गुरुवारी 8:55 चालू होत आहे। तर ही सेवा आपल्याला गुरुवारी संध्याकाळी म्हणजे रात्री करायची आहे 9 वाजता। तर गुरुवारी रात्री आपल्याला पुष्य नक्षत्राची सेवा करायची आहे। ही सेवा करत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचा खंड पडू द्यायचा नाही। जर मासिक धर्म आला तर आपल्याला घरात कोणाकडून तरी ही 4 दिवस सेवा करून घ्यायची आहे किंवा जर कोणी करायला नसेल तर त्यावेळेस खंड पडला तर चालू शकतो, पण मात्र आपल्याला गावाला जायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे असे करून जर आपल्याला खंड पडत असेल तर ही सेवा तुम्ही नंतर करा। पुढच्या महिन्यामध्येही पुष्य नक्षत्र पुन्हा येत आहे, पण आता जर तुम्हाला कुठेही जायचं नसेल तर तुम्ही ही सेवा करा। या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका। गुरुवारी आपल्याला पहिल्या दिवशी ही सेवा 9 वाजता पुष्य नक्षत्र ज्यावेळेस चालू होते त्यावेळेसच करायची आहे। त्यानंतर मात्र आपल्याला त्या सेवेसाठी आपल्याला शुक्रवारपासून कोणता तरी एक वेळ ठरवून घ्यायचा आहे। सायंकाळच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस जर तुम्हाला वेळ असेल तर त्यावेळेस केली तरी चालेल किंवा सकाळी जर तुम्हाला जमत असेल तर त्यावेळेस करा, पण पूर्ण सेवा होईपर्यंत हा जास्तीत जास्त करून एकच वेळ ठेवा। तर या सेवेसाठी आपल्याला तुपाच्या फुलवाती लागणार आहेत, भरपूर साऱ्या फुलवाती लागणार आहेत। तर आपल्याला यासाठी मातीची एक मोठी पंक्ती किंवा आपल्याकडे जर चांदीचे निरांजन असेल तर मोठे चांदीचे निरांजन किंवा कोणत्याही पद्धतीचे जरा मोठी साईज असलेले निरांजन असेल तर ते घ्यायचे आहे। तर आपल्याला पहिल्या दिवशी एक वात त्या पंक्तीमध्ये किंवा समईमध्ये पेटून आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर आपल्याला सेवा कोणती करायची आहे, तर ही वात पेटवल्यानंतर आपल्याला श्री सुक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे। श्री सुक्त एकदा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा। तर जितक्या वेळ आपण सेवा करत आहोत तितक्या वेळ ती निरांजन किंवा पंथी चालू ठेवायची आहे, त्यामध्ये तूप घालायचे आहे आणि ज्यावेळेस ती
तो दिवा शांत होईल, त्यातील ते काजळी जे आलेली असेल किंवा जे निर्माल्य म्हणून शिल्लक राहिलेलं असेल ते आपल्याला एका डबीमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजे शुक्रवारी आपल्याला तशीच सेवा करायची आहे, पण दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 वाती एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत. तर तसेच करत आपल्याला तिसऱ्या दिवशी 3 वाती, चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, 6व्या दिवशी 6 वाती, असं करत करत 12व्या दिवसापर्यंत 12 वाती आणि 13व्या दिवशी आपल्याला 12 वातीच लावायच्या आहेत. 14व्या दिवशी पुन्हा 11 वाती, नंतर 10 वाती, असं करत करत आपण जसा चढता क्रम चढत चढत गेलो तसंच 13व्या दिवसानंतर आपल्याला उतरत्या क्रमाने म्हणजे 13व्या दिवशी 12 वाती, 14व्या दिवशी 11 वाती, 15व्या दिवशी 10 वाती, तर असं आपल्याला उतरता क्रम घेत घेत यायचे आहे आणि आपली पूर्ण सेवा करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला 24 दिवस ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करताना आपल्याला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आपण जो वेळ ठरवून घेतला आहे त्याच वेळेस ती सेवा करायची आहे. आणि आपल्याला श्री सुक्त 1 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा असं ही सेवा दिवा चालू असताना करायची आहे. माता लक्ष्मी सर्वांच्या घरामध्ये अखंड वास करो हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.